जय महाराष्ट्र मित्रांनो. लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊन. पण मला गावाला येऊन जवळपास 2 ते 3 दिवस झालेले आहेत आज. आणि आमच्या इकडे चित्रपट चालू आहे तो म्हणजे पावसाचा. इतका जोरदार पाऊस पडतोय, गेले 3 दिवस झाले. आता आमचं गाव बघायला गेलं तर सांगोलपासून 25 किलोमीटर अंतरावरती हांगिरके असं आमचं गाव आहे. आणि या गावाकडे मी आलोय आमच्या. आणि पावसाने जो धुमाकूळ घातलाय ना, बाप 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 बाप. अजूनही कालपासून जो पाऊस, काल रात्री जो पाऊस पडत होता ना, अक्षरशः इथले लाईटी गेलेल्या होत्या काल. आणि आज लाईटी आत्ता आलेल्या आहेत. आणि अजूनपर्यंत थोडा थोडा रिमझिम 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 असा पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, अजूनही थोडा 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 पाऊस चालू आहे. आता थोडीशी विश्रांती पावसाने घेतलेली आहे. तर एकंदरीत सांगायचं गेलं तर गेली 5 ते 7 वर्ष आमच्या गावामध्ये थोडासा पाऊस पडत होता. म्हणजे जवळपास दुष्काळच समजा आमच्या गावामध्ये पडला होता. परंतु या वर्षी जो पाऊस पडलाय, बाप रे बाप, बाप रे बाप, एवढा पाऊस पडलाय ना की त्या पावसामुळे आपल्याला गावाला आल्यानंतर बरं वाटतं, आनंद होतो. परंतु जे शेतकरी वर्ग आहे ना, त्यांची हालत एकदम बेकार झालेली आहे. हाताशी आलेलं पीक त्यांचं गेलेलं आहे आणि भरपूर असं नुकसान झालेलं आहे. मग ती बाजरी असेल, मका असेल, सर्व पाण्याखाली गेलेलं आहे जवळपास. आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. वर्षानुवर्ष राबतो आपला शेतकरी आणि हाताशी आलेलं पीक जर गेलं ना, खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. त्यांच्यासाठी सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी आणि त्यांना ती मदत मिळावी. कारण वर्षभर जो शेतकरी राबतो आणि त्याला जर हाताशी आलेलं पीक जर मिळालं नाही ना, तर मग आपल्या ताटात अन्न येणार नाही. कारण शेतकरी राबला तरच आपल्याला अन्न मिळेल, हे पण आपण विसरता कामा नये. तर माझी सरकारला विनंती आहे, त्वरितच शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. निसर्गाची गोष्ट आपल्या हातात नाही, आपण मान्य करू शकतो. कारण 7 वर्ष आमच्या इकडे पाऊसच नव्हता. परंतु आता पाऊस झालाय आणि हाताशी आलेलं पीक नष्ट झालेलं आहे. तर मग तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही मला नक्की सांगा. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.